नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं जोरदार स्वागत आयडिया सारेगमपा लिटिल. आता डिसेंबर महिना जवळजवळ संपतच आला. अरे हो की. मग नवीन वर्षाचा काय संकल्प करायचं याचं प्लॅनिंग तुम्हाला आतापासून सुरू करायला हवं. अथर्व, तू नवीन वर्षात काय करणार आहेस? मी डायरी लिहायचं ठरवलंय. डायरी म्हणजे काय करायचं ते तरी माहितीये का तुला? किती सोपं आहे मुग्धा. हे बघ, असा एक छान कोरा कागद घ्यायचा, हा. त्यावर मोठ्या आणि छान अक्षरात लिहायचं डायरी. झाली डायरी लिहून. वाटलंच मला, म्हणून मी तुला कुठेही नेत नाही. काय काय म्हणाली? माझं लक्ष नव्हतं. सांग असू दे बरं. आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. हो, तर सगळ्यात आधी आपण स्वागत करूयात आपल्या लाडक्या आणि आवडत्या दादांचं. राहुल दादा, स्वप्नील दादाचं. आणि आता आपण स्वागत करणार आहोत आजच्या आपल्या मान्यवर परीक्षकांचं. आज मान्यवर परीक्षक म्हणून आपल्या सोबत आहेत प्रसिद्ध शास्त्रीय गायक संजीव अभ्यंकर. दादा, तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू. आमचे लिटिल चॅम्प्स कसे वाटतात तुला? म्हणजे गातात कसे का दिसतात कसे? दोन्ही. दोन्ही उत्तम आहे, कारण ते लिटिल चॅम्प्सच आहेत. आणि आजही मला खात्री आहे, आज पण तुम्ही तुमचं सर्वोत्तम देणार आहात आणि आम्हाला तिथे बसून ऐकायला खूप मजा येणार आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू दादा. सर्वप्रथम आपल्या समोर येतोय बल्लभाचार्य शुभम खंडाळकर. सुरानो चंद्रभा सुरानो चंद्रभा चांदण्यांचे कोश माझ्या चांदण्यांचे कोश माझ्या प्रियकराला पोचवा प्रियकराला पोचवा हे सुरानो चंद्रभा हे सुरानो चंद्रभा. वाट एकाकी तमाची वाट एकाकी तमाची हरवलेल्या मानसाची वाट एकाकी तमाची हरवलेल्या मानसाची बरसुनी आकाश सारे बरसुनी आकाश सारे अमृताने नाहवा अमृताने नाहवा हे सुरानो हे सुरानो हे सुरानो चंद्रभा. शुभम, खूप मस्त गायलास. थँक्यू. संजीव दादा, कसं वाटलं? शुभम, तू खूप छान गायलास. थँक्यू. तुला सांगतो, जाता जाता कण सोडत होतास ना, असा जो लागत होता छान, ते फार अवघड असतं. तुझ्या गळ्यामध्ये ते कट्स खूप छान आहेत. ताण आहे, सहज आहे, एक्सप्रेशन आहे गाण्यामध्ये, म्हणजे सगळं पोटेन्शियल आहे तुझ्यामध्ये. एक अतिशय क्रिएटिव्ह निर्मितीक्षम कलाकार व्हायचं. थँक्यू. आता जबाबदारी खूप पुढे वाढणार आहे.
की तुझ्याकडनं आता सगळ्यांच्या अपेक्षा निर्माण होतील. कारण कसं आहे की जर पहिले आढ्यात नसेल तर ते पोहऱ्यात येत नाही असं म्हणतात. तुझ्याकडे आहे सगळं, त्यामुळे तुझी जबाबदारी ही आहे की जमिनीवर राहायचं आणि ज्या मुलामध्ये एवढं पोटेन्शियल असतं ते वाया जाणार नाही. ते पुढे आपल्या देशाला एक अतिशय प्रतिभावान असा गायक पुढे मिळेल. आज तो आहेच, पण तो कायम राहील आणि एक 50 वर्ष पुढे तो मिळेल देशाला. याची जबाबदारी आहे तुझ्या आईवडिलांवर. आता तुझ्या पुढे एक अतिशय महत्वाचा प्रसंग येणार आहे, आवाज बदलणं. तेव्हा काळजी करायची नाही. आपलं का जात नाही हे जाणार नाही. तेव्हा थोडंसं जड होईल. असं मी कसं काढतो दाखवतोच काढून असं नाही करायचं. थांबायचं थोडं, आपोआप येतं. ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू. वा शुभम, खूप सुंदर गायलास आणि मला असं वाटतं की आजपर्यंत तुझा अतिशय सुरेल परफॉर्मन्स हा होता. तू आतापर्यंत खूप तयारी दाखवलेली आहेस आणि तुझ्या तयारीने खूप आम्हाला इम्प्रेस केलेलं आहेस, पण सुरेल परफॉर्मन्स जर विचारशील तर आजचा होता. खूप छान, मस्त गायलास, अप्रतिम गायलास. ऑल द बेस्ट. थँक्यू. तू गायलास अतिशय उत्तम. आत्तापर्यंतचा तुझा हा सगळ्यात सर्वोत्तम परफॉर्मन्स होता आणि मला आता खूप शौनक दादाची आठवण येते की तुझ्या काही ज्या जागा होत्या ना त्या अगदी त्याच्यासारख्या झाल्या. कारण मी शौनक दादाचं इतक्या वेळेला गाणं ऐकलंय, इतके एकत्र कार्यक्रम केलेत आणि इतक्या वेळेला ते मी प्रत्येक वेळेला बघत असतो. तो प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं करतो, त्याच्यामध्ये नाविन्य असतं. तर तुझा पुढे जेव्हा मी आता हे ऐकेन, तुझा आवाज छान फुटल्यानंतर, मस्त रियाज झाल्यानंतर, आवाज सेट झाल्यानंतर, तुझ्याकडनं आमच्या खूप अपेक्षा आहेत. ही सुरुवात आहे, अजून छान मेहनत कर आणि प्रामाणिकपणे गा. ऑल द बेस्ट. आज आपल्याला संजीव दादाचे मार्क्स दिसणार आहेत. दादा, मार्क्स. आजच्या भागातल्या पहिल्याच गाण्याला नी मिळालाय. शुभम, काँग्रेस. थँक्यू. नमस्कार, माझं नाव शुभम खंडाळकर आणि माझं जर गाणं तुम्हाला आवडलं असेल तर मला भरपूर वोट करा. वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP /12 आणि पाठवा 57575 या क्रमांकावर. आयडिया मोबाईल धारकांनी वोट करण्यासाठी डायल किंवा टाईप करा ZMSGP /12 आणि पाठवा 55456012 या क्रमांकावर.